नाशिकच्या दिंडोरीत विहीर अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आणि राज्यातील जे आहे ते रस्त्यावर असलेल्या विहिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खरं तर आपण बघतोय आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर 1 या भागात आहे आणि ही विहीर या ठिकाणी बघतोय. खरं तर हा वाळूजमध्ये जाणारा मुख्य रस्ता आहे. या बाजूला जर आपण बघितलं हा सगळा डांबरीकरण करण्यात आलाय, मात्र या बाजूला जी आहे ती सगळी पडीक जमीन आपल्याला पाहायला मिळते. मात्र असं नाही, याच बाजूसारखा रस्ता या बाजूला सुद्धा आहे, मात्र हा रस्ता करताना ही विहीरमध्ये आल्यामुळे हा रस्ता सोडून देण्यात आलाय आणि याच विहिरीसारख्या अजून 2 विहिरी समोर आहेत, त्या सुद्धा रस्त्याच्या मधोमध आहेत. आपण जर बघितलं तर या विहिरीला जाते 2 ते 2.5 फुटाचा कठडा पाहायला मिळतो. मात्र गेल्या अनेक वर्षापासून ही विहीर बांधली आणि हा कचरा सुद्धा, ह्या कठडा सुद्धा जे आहेत आता कुठेतरी खिळखिळ झाल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर प्रशासनाने इथं पाटी सुद्धा लावली, पुढे विहीर आहे, वाहने सावकाश चालवा. मात्र असं असलं तरी ही जी आहे ते रस्त्यावर असलेली विहीर अनेकांचा जीव घेऊ शकते. मात्र इथल्या काही नागरिकांच्या समस्या आहेत, काहींना वाटतं की ही विहीर बुजली पाहिजे. मात्र या विहिरीचे जे मूळ मालक आहेत त्यांना असं वाटतं की या विहिरीचा आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. तसा पत्रव्यवहार सुद्धा प्रशासनाकडे या संबंधित शेती मालकांनी केला आहे. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जे या विहिरीचे मालक आहेत. काय सांगाल? खरं तर पूर्वी ही तुमची शेती होती, नंतर इथे प्लॉटिंग पडली आणि आता ही विहीर बुजवण्याची मागणी होते. बघा, आम्ही शिरको प्रशासनाला 8 ते 10 वर्ष, माझं नाव आहे कमलसिंग बन्सीलाल सूर्यवंशी, गट नंबर 157-58 सूर्यवंशी नगर, सिडको वाळूज महानगर 1. आम्ही सिडको प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला की सदर विहिरीचा मोबदला आम्हाला आजच्या बाजारभावाप्रमाणे द्यावा आणि विहीर बुजवण्याला आमची काही हरकत नाही आहे. पण आम्ही सिडको प्रशासनाला व्यवहार केल्यानंतर पण सिडको प्रशासनाची दखल घेतलेली नाही आहे. आज रोजी नाशिकचं प्रकरण घडलं किंवा इतर ठिकाणी विहिरीमध्ये जे अपघात झालेत त्यामुळे ही सिडको प्रशासनाला जाग आलेली आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की सिडकोनी आमच्या या दोन्ही विहिरीचा योग्य मोबदला आजच्या बाजारभावाप्रमाणे देणे आणि विहीर बुजवणे आमच्या सगळ्या आमच्या बंधूंची हरकत नाही आहे, एवढं मला सांगणं आहे. पण आपण फक्त ही अनेक दिवसापासूनची विहीर आहे, तर अपघात होण्याची शक्यता आहे, पुन्हा अडचण वाढण्याची शक्यता आहे. आम्ही सिडको प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे ना, मग यांनी आतापर्यंत दखल काय घेतली नाही. मोबदला देणे आणि विहीर बुजवणे आमची आज पण संमती आहे. आता पेमेंट करा, विहीर बुजवा. 2 दिवसापूर्वी जे आहे ते प्रशासनातील अधिकारी तुमची सगळी बैठक झाली, ती बैठक सुद्धा वादळी झाली. हो, त्यांना मी तेच सांगितलं की आम्ही तुम्हाला पत्रव्यवहार करून थकलेलो आहोत, आता तुम्ही फक्त आम्हाला पेमेंट करा आणि विहीर बुजवा. आमची संमती, आम्ही सगळे भाऊबंद आहोत नाही तर उभा, सर्वांची संमती आहे ना आमची. पण सिडको का करत नाही? मग कुठेतरी लोक मेले की मग जाग येते प्रशासनाला की आता विहीर बुजवायच्या. मग एवढ्या वर्षांनी काय नाही सिडको जाग आली? काय सांगाल? अजून जे आहे ते 2 विहिरी तिकडे समोर आहेत, त्यापेक्षा मोठे आहेत, तिथं मंदिर आहे, शाळा आहे, अगदी रस्त्याच्या मधोमध त्या विहिरी आहेत. सर्वात अगोदर तर सिडको प्रशासकांनी ज्यावेळेस आराखडा आखला, ह्या विहिरी कमीत कमी 50-50, 60-60 वर्ष जुने आहे. आराखडा आखताना त्यांना म्हणजे विहिरीचा विचार करायला पाहिजे नव्हता, घराचा विचार करायला पाहिजे नव्हता. म्हणजे रोड जे घालताना विहिरीवर घालणार, शेतून तुकडे करणार, त्यानंतर घरावरती घालणार, म्हणजे शासनाची म्हणजे चूकच आहे ही प्रत्येक गोष्टीत. आणि आज आमच्यावर दबाव टाकला जातो की तुमच्यावर गुन्हा दाखल करू. कोणत्या हिशोबाने आमच्यावर गुन्हा दाखल करणार? प्रशासकाची चूक आहे. आम्ही त्यांना पत्रव्यवहार करतो की आम्हाला आमच्या विहिरीचा मोबदला द्या. तुम्ही नाही जर बुजवली तर आम्ही स्वतः बुजवू त्याला, पण तुम्ही ते मोबदला बी द्यायला तयार नाही. का बरं? म्हणजे प्रत्येक गोष्टीला शेतकऱ्यावर अन्यायच का? मग काल जी बैठक झाली त्यात काय तोडगा निघणार आहे का नाही? आता ते प्रशासक म्हणते तुमच्यावर गुन्हा दाखल करू, पण माझ्या हिशोबानं कोणत्या हिशोबानं तो आमच्यावर गुन्हा दाखल करणार? आम्ही त्यांना अगोदरच पत्र व्यवहार केलेला आहे. म्हणजे आजपासून नाही, मागील 10-15 वर्षापासून आम्ही त्यांना पत्र व्यवहार करतोय का आमच्या जमिनीचं विहिरीचा वगैरे मोबदला द्या. जमिनीचं जे आज त्यांनी ज्या आमच्या जमिनी 15-20 वर्ष अगोदर 3,500 रुपये गुंठ्याने घेतल्या, आज ते 4,000 रुपये स्क्वेअर फुटनी प्लॉट विकताय. मग हा शेवटी शेतकऱ्यावर अन्यायच आहे ना. बस काल जे आहे ते बैठक झाली, यावर काही तोडगा निघाला नाही. पण आपण जर बघितलं तर एखादं वाहन आलं मोठं तर धडकलं तर मोठा अपघात होऊ शकतो या ठिकाणी. मग कुठेतरी शेतकऱ्यांना सुद्धा यात सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे का नाही? घेतली पाहिजे. आम्ही त्या तत्वाचे आहेत की सिडको प्रशासनाने सुरुवातीला आराखडा जे तयार केला 1990 साली, 92चा अहवाल त्यांनी पारित केला. 92चा अहवाल पारित केल्यानंतर ह्या ज्या समस्या आहेत, विहिरीवर रस्ते टाकणे, घरावरून रस्ते टाकणे, मग हा सिडकोला तेव्हा ते कळालं नाही का? हे सिडकोला तेव्हा कळायला पाहिजे होतं. अजून बी 25% सिडकोचा शेतकऱ्यांचा मोबदला अजून पण सिडकोने दिलेला नाही आहे. अजून बी कोर्टामध्ये प्रलंबित केसेस आहेत वाढीव पेमेंटची. 25-92चे फक्त आमच्या 4 फायली आता बोर्डावर आहेत आणि
2592 1098च्या अजून तर फायली आमच्या कुठंच मार्गी लागल्या नाही अजून 1098च्या ज्या ॲक्वायर केलेल्या जमिनी त्यांचाही प्रश्न अजून प्रलंबितच आहे. त्या कोर्टात सुद्धा फाईल दाखल झालेला नाही अजून. तर सिडको प्रशासनानं हा प्रत्येक वेळेस हा शेतकऱ्यालाच धारेवर धरतो. तर असं का करतात सिडको प्रशासन? त्यांना आता प्राधिकरणाला हँडओव्हर करायचं आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या धावपळ त्यांच्या इथं चालू आहे. मग हे थांबलं पाहिजे कुठंतरी. शेतकऱ्यांचा विषय क्लिअर केला पाहिजे, त्याच्यानंतर सिडको प्रशासनाने ते करायला पाहिजे. आता शेवटचं सांगा, म्हणजे विहिरीचा मोबदला दिल्याशिवाय तुम्ही विहीर बुजू देणार नाहीत? नाही, विहिरीचं 25% विहिरीचा जो काही व्हॅल्युएशन मिळेल त्या व्हॅल्युएशननुसार त्या शेतकऱ्याला आज त्यांचं रस्ता विहिरीचा मोबदला दिला पाहिजे. निश्चित आपण बघतोय ही सगळी या स्थानिक शेतकऱ्यांची भावना होती. सिडको महानगर परिसरात, वाळूज महानगर परिसरात रस्त्याच्या काठेला आणि रस्त्याच्या मधोमध अशा इथे 1 नाही 2 नाही 3 विहिरी आहेत आणि आम्हाला विहिरीचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही विहीर बजू देणार नाही, अशी सगळी आक्रमक भूमिका या सगळ्या स्थानिकांनी घेतली. आता प्रशासन यावर काय तोडगा काढतं आणि हा विहीर कधी बुजवतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.